नमस्कार मंडळी. टिफिनसाठी रोज रोज कोणती भाजी बनवायची या विचारात जर तुम्ही असाल तर आज 6 दिवसाच्या 6 टिफिनसाठी नवीन रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात पहिली रेसिपी आहे भेंडीची भाजी. पाव किलो भेंडी घेतलेली आहे, आणून स्वच्छ धुतली, त्यानंतर कोरडी केलेली आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. 1 चमचा बेसन घातला आहे, पाव चमचा आमचूर पावडर घालायचा आहे, थोडासा लिंबाचा रस पिळायचा यामुळे चटपटीतपणा चांगला येतो या भाजीला. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मला काश्मीरी मिरची पावडर थोडीशी कमी वाटली म्हणून मी पुन्हा पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. ही तिखट नसते, फक्त याला कलर येण्यासाठी घालायची आहे आणि भाजी देखील चांगली दिसते. आता इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करू शकता. 2 चमचे तेल घातल्यानंतर सगळं साहित्य म्हणजे मसाले या भेंडीला चांगले अशा पद्धतीने चोळून घ्यायचे. अशामुळे भेंडीची भाजी खूप छान बनते, खायला देखील टेस्टी लागते. 5 मिनिटं अशीच ही भेंडी अशी ठेवून द्यायची, म्हणजे याला मसाले चांगले लागले जातात. 5 मिनिटं ठेवल्यानंतर आपण ही आता भाजी बनवायला घेऊया. तर भाजी बनवण्यासाठी पॅन गरम केलेला आहे. यामध्येच 2 चमचे मोठे तेल घालून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं गरम झालं, चांगला सुगंध सुटला की यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे घालायचे. मेथीचे दाणे खूपच पौष्टिक असतात, तर तुम्ही मेथीच्या दाण्याचा वापर फोडणीमध्ये नक्की करत जा. थोडीशी हिंग पावडर घातलेली आहे. यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालायच्या. तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता, पण अशा पद्धतीने लसूण ठेचून घातल्यामुळे भाजी खूपच स्वादिष्ट बनते. आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा देखील या तेलातच परतवून घ्यायचा. तेलाचा वापर आपण इथे जास्त करणार नाही, कारण इथे आपण भेंडीमध्ये सुद्धा तेलाचा वापर केलेला आहे. आता सगळी भेंडी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे मसाले व्यवस्थित याला लागले जातात. आता पॅनला लीड लावायचं आहे, म्हणजे झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं ही भाजी छान वाफवून घ्यायची. एकदा चांगली व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा याला लीड लावायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगली भाजी वाफवून घ्यायची. अशी 2 ते 3 वेळा चांगली मिक्स करून घेतल्यामुळे भाजीला मसाले चांगले लागले जातात. तर तुम्ही पाहू शकता याचा कलर छान चेंज झालेला आहे. भाजी देखील सॉफ्ट झालेली आहे, चांगली शिजलेली आहे. हे बघा, एकदम नरम झालेली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही झटपट बनणारी भेंडीची भाजी तुम्ही टिफिनला बनवू शकतात. खूपच टेस्टी लागते आणि ही वेगळी युनिक रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर आता पाहूया दुसरी रेसिपी. तर दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी सोयाबीन आणि चणा डाळ घेतली आहे. सोयाबीन 15 मिनिटं पाण्यामध्ये गरम पाण्यात भिजवत ठेवले होते आणि चणा डाळ देखील भिजवलेली होती. तर आता ही सोयाबीन आणि चणा डाळ कुकरमध्ये घालायचं आहे. पाणी घालायचं आहे. हळद आणि मीठ घालून झाकण लावून कुकरचं याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता कुकरला मी शिट्या काढून घेतल्या आहेत. डाळ देखील छान मऊ झालेली आहे. सोयाबीनच्या वड्या देखील छान शिजलेल्या आहेत. आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल घालायचं आहे 2 चमचे. 1 चमचा जिरं, थोडी हिंग पावडर आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्येच घालायचा आहे आणि टोमॅटो देखील चांगला परतवून घ्यायचा. आता टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ आपण सोयाबीन उकडताना देखील घातलेलं होतं, त्यामुळे मिठाचा वापर आधी कमीच करा. गरज लागेल तर पुन्हा घालायचं. सगळं एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, म्हणजेच बाउलमध्ये. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर घातली आहे. सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण जे दह्याचं बॅटर बनवलं आहे त्यामध्येच 1 चमचा बेसन घालायचं. बेसन देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो जो आपण फोडणीमध्ये घातला आहे त्यामध्ये 2 मोठे उभे चिरलेले बटाटे घालायचे आहेत. स्लाइस केलेले बटाटे असे घालायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लीड लावायचं आहे आणि बटाटे चांगले 5 मिनिटं वाफवून घ्यायचे, कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो. सोयाबीन आणि चणा डाळ आपण ऑलरेडी शिजवून घेतली आहे. 1 चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. त्यानंतर दह्याची पेस्ट आपण मसाले घालून बनवली होती ती देखील घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला चांगला 1 मिनिट शिजवायचा. त्यानंतर उकडलेले सोयाबीन आणि चणा डाळ यामध्ये घालायचं आहे.
सगळं एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जातात. आता कुकरचं भांडं धुवूनच यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाण्याचा वापर आधी जास्त करू नका, गरज लागेल तर पाण्याचा वापर करा. 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथीमुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो. आता लीड लावायचा आहे आणि 5 मिनिटं चांगली मंद गॅसवर शिजवून घ्यायची. जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण सोयाबीन ऑलरेडीच शिजवून घेतलेली आहे. मस्त तर्री आलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही भाजी खूपच पौष्टिक असल्याने ही टिफिनला देखील तुम्ही झटपट अशी बनवू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली मंडळी, कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला तर पाहूया आता भाजीचा तिसरा प्रकार. तर घरात कोणतीही भाजी नसताना तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता. इथे 3-4 मोठे मी कांदे घेतलेले आहेत उभे स्लाइस करून. यामध्येच 2 उभे स्लाइस केलेले टोमॅटो घातले आहेत. 3-4 हिरव्या मिरच्या स्लाइस करून घेतल्या आहेत. पाव चमचा हळद पावडर घालायचा, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, 1 चमचा धणे जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी आणि 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हाताने सगळं साहित्य या कांद्याला आणि टोमॅटोला चांगले चोळून घ्यायचं. मंडळी आता यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि बेसन देखील असंच व्यवस्थित चोळून घ्यायचं. तुमच्याकडे भाजी घरात नसेल अवेलेबल तर अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. पॅन गरम केला आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं गरम झाल्यानंतर हिंग पावडर घालायची आहे. 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या देखील अशा खमंग सुवास सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. यानंतर आपण कांदा टोमॅटो जे मसाला लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. थोडंसं ती प्लेट धुवूनच पाणी घातलेलं आहे. पाण्याचा वापर जास्त करू नका, कारण कांदे आणि टोमॅटोला पाणी सुटतं. आता सगळं व्यवस्थित साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चांगला फ्लेवर म्हणजे अगदी रिच फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा मी मलाई घातलेली आहे. घरच्या दुधावरची ही साई आहे. सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. लीड लावायचं आहे पॅनला आणि 3 ते 4 मिनिटं ही भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे. आता या भाजीची चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी मी इथे साखर घातलेली आहे. साखरमुळे याची टेस्ट बॅलन्स होते आणि खायला देखील व्यवस्थित लागते, चांगली लागते. तर आता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. लीड लावायचं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे. जास्त भाजी शिजवायची गरज नाही. मस्त आपली चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे कांदा टोमॅटोची. नक्की ट्राय करून बघा मंडळी. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही मस्त अशी झणझणीत एकदा टिफिनला रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आता पाहूया भाजीचा चौथा प्रकार. तर इथे अख्खा मसूर 1 वाटी घेतला आहे. 1 वाटी मसूर एका भांड्यामध्ये बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर इथे मसूरच्या डबल मी पाणी घेतलेलं आहे. आता कुकरच्या भांड्यात अख्खा मसूर आणि पाणी घालून घ्यायचं आहे. हळद घालायची 1 चमचा, 1 चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा तेल घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही, 3 शिट्या भरपूर होतात. आता इथे आपण मसाला एक बनवणार आहोत. पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. उभा चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा. यामध्ये नंतर 1 चमचा धणे अख्खे आणि 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून तो देखील असा चांगला कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा. यानंतर 1 वाटी किसलेलं खोबरं घातलेलं आहे. हे देखील यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. मसाला छान आपला भाजून झालेला आहे. खरपूस थंड करायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचा. इथे मसूर देखील आपली शिजून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट अशी तयार झाली आहे. आता इथे भाजी बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल घालायचं आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचलेला. यानंतर हिंग पावडर घालायची आहे. 1 तमालपत्र घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा. यानंतर यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो देखील चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा. गॅस मी इथे स्लोच ठेवलेला आहे. कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी 1 चमचा मीठ घातलेला आहे. आपण मसूर उकडताना देखील मीठ घातलं आहे, त्यामुळे मीठ बेतानेच घाला. आता काही मसाले घालायचे. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घालून चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं. यानंतर आपण वाटण केलेला मसाला तो घालायचा आहे आणि मसाला देखील या तेलातच चांगला परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे या भाजीला तर्री खूप छान येते. चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मसाला चांगला 1 मिनिट छान शिजवून घ्यायचा. मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घातलेलं आहे.
पुन्हा एकदा मिक्स करून एक कड काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण उकडलेले अख्खा मसूर यामध्ये घालायचं आहे. कुकरचं भांडं धुवूनच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता लीड लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं ही भाजी छान वाफवून शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता याला तर्री मस्त आलेली आहे. भाजी आपली अख्खा मसूरची तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर झटपट बनणारी ही अख्खा मसूरची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आता पाहूया भाजीचा 5वा प्रकार. तर इथे कुकर गॅसवर गरम केला आहे, तेल घातलं आहे, यानंतर 1 चमचा जिरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा. त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. यामध्ये पाव चमचा हळद पावडर, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घातली आहे. 1 चमचा धणे जिरे पावडर घालून चांगलं व्यवस्थित तेलात छान परतवून घ्यायचं. यानंतर जो आपण वाटण केला होता तो मसाला यामध्ये घालायचा आणि चांगला परतवून घ्यायचा. अगदी झटपट बनणारी मंडळी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. मसाला देखील असा छान परतवून घ्यायचा आहे. आता याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं चांगला हा मसाला शिजून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता तेल याचं सेपरेट झालेलं आहे. आता यामध्ये 2 स्लाइस केलेले बटाटे घालायचे आहेत आणि इथे मी चवळी घेतलेली आहे. चवळी मी भिजवलेली आहे, ही अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवलेली होती. चवळी घालायची आहे आणि चांगलं एक कड काढून घ्यायचं आहे. मस्त याला कड आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता झाकण लावायचं आहे आणि ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. म्हणजे 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. मस्त आपली ही चवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर अगदी 15 ते 20 मिनिटात ही भाजी तयार होते, जास्त वेळ लागत नाही. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सकाळच्या घाईगडबडीत वेळ नसेल तुम्हाला तर अगदी 10 ते 15 मिनिटात झटपट बनणारी कुकरमध्ये अगदी चवळी बटाटा ही रस्सा भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी झटपट बनते आणि टिफिनमध्ये बनवण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आता पाहूयात भाजीचा 6वा प्रकार. तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मिरची तोडून घातली आहे. आता पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता याची मस्त स्मूथ अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता भाजी बनवायला घेऊया. तर यासाठी मी पॅन गरम केला आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं. यानंतर पनीर आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर नॉनस्टिक पॅनमध्येच हा पनीर फ्राय करायचा, तळून घ्यायचा, म्हणजे तो चिकटत नाही. असा अख्खा पनीर फ्राय केल्यामुळे आपल्याला जास्त मेहनत न घेता फ्राय करता येतो. आणि जर तुकडे करून आपण याचे म्हणजे कट करून जर फ्राय करायला गेलो तर सगळ्या बाजूने ते तुकडे असे आलटून पलटून फ्राय करावे लागतात आणि त्याला वेळ देखील जास्त लागतो. तर स्लो गॅसवरच मी हा पनीर असा सगळ्या बाजूने उलटून पालटून छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता कुठलीही जास्त मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने हा पनीर मी मस्त गोल्डन फ्राय करून घेतलेला आहे. अगदी 2 मिनिटात हा आपला पनीर तळून होतो. तर हे पहा काय मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता हा पनीर आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने पनीर एकदा नक्की फ्राय करून बघा, खूपच सोपी पद्धत आहे. आता याच तेलामध्ये आपण 1 चमचा जिरं घालायचं आहे. जास्त तेलाचा वापर देखील मी इथे करणार नाही. जिरं चांगलं फुललं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत स्लो गॅसवरच परतवून घ्यायचा. तर हळूहळू कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. अर्धा चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. अर्धा चमचा धणे जिरे पावडर. हे सगळे मसाले या तेलामध्येच असे परतवून घ्यायचे, यामुळे भाजीला कलर खूप छान येतो. आता आपण जी टोमॅटोची पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आणि 1 मिनिट चांगली या तेलातच परतवून घ्यायची. आपली ही पेस्ट चांगली परतवून होते तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले आहेत. आता पाणी न घालता पल्स मोडवर चालू बंद करून असं रफली मी हे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण या मसाल्यामध्ये घालायचं आहे. आता हे वाटाण्याचं सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं.
तर तुम्ही पाहू शकता मस्त या ग्रेव्हीला कलर खूप छान आलेला आहे। 1 ते 2 मिनिटं हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे। असं व्यवस्थित परतवून घेतल्यामुळे या भाजीला सुगंध देखील छान येतो आणि मसाले चांगले एकत्र लागले जातात। मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो। किचन किंग मसाला मी 1 चमचा घातलेला आहे। किचन किंग मसाला तुम्ही वापरून पहा, भाजी खूपच छान बनते। आता हे सगळे जिन्नस 1 मिनिट चांगले शिजवून घ्यायचे। हे जिन्नस शिजतायत तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया। तर पनीर कट करण्यापूर्वी सुरी गरम पाण्यामध्ये घालायची, म्हणजे पनीरचे तुकडे सहज होतात। अजिबात कट करताना काही प्रॉब्लेम होत नाहीत आणि व्यवस्थित कट करता येतात। तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित कट केलेले आहेत। अशा पद्धतीने पनीर फ्राय करून कट केल्यानंतर आपल्याला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही। आता या ग्रेव्हीमध्ये सगळे पनीरचे पीस घालून घ्यायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे या पनीरला व्यवस्थित मसाला लागला जातो। सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता लीड लावायची, म्हणजेच वरती झाकण लावायचं पॅनला आणि 10 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी चांगली शिजवून घ्यायची। तर 10 मिनिटं झालेली आहे। भाजी मी छान स्लो गॅसवर शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त याला कलर आलेला आहे। आता या भाजीला अजून मस्त रिच फ्लेवर येण्यासाठी मी इथे 2 चमचे मलाई घेतलेली आहे। ही घरातली दुधावरचीच मलाई आहे, तुम्ही फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता। तर आता ही मलाई म्हणजेच क्रीम घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची। यानंतर पुन्हा लीड लावून फक्त 1 मिनिट ही भाजीला चांगला कड काढून घ्यायचा। तर मस्त आपला भाजीला कड आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर मंडळी, झटपट बनणारे हे भाजीचे 6 प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।